आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशी जवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा पारायण सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतो आहे। खरं तर या पारायण सोहळ्यामध्ये गाथा पारायण असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, यामध्ये लहान थोरांपासून ते थेट वयस्करांपर्यंत मंडळी पारायण बसलेले आहेत। खरं तर या ठिकाणी आपल्याबरोबर लहान असलेली मुलगी आहे, खरं तर ती सुद्धा या पारायणामध्ये सहभागी होती। ती तुझं नाव सांग। राजनंदिनी बाळासाहेब दुतारे। काय सांगशील, तू पारायणात बसती, तुझा काय अनुभव, काय वाटतो, आनंद वाटला, काय वाटलं? आनंद वाटला मला, पहिल्यांदाच बसले पारायण। तुला हे जे वाचन आहे, वाचन जमलं तुला? हो, माझ्यासारखं इतर मुलींनी पण पारायणला बसलं पाहिजे, मला खूप आनंद वाटला। आपल्यावर या ठिकाणी भगिनी आहेत, ते सुद्धा खरं तर पारायणाला बसले होते। काय तुमचं नाव सांगा? जय श्री संतोष सोलाट। कुठून आला तुम्ही? मिरीमाका। तुम्ही तर पारायणात बसला होता, काय तुमचा अनुभव, काय सांगाल? म्हणजे महाराजांना, म्हणजे माझी खूप इच्छा होती, ती पूर्ण झाली। 2 वर्षापासून बसते मी, माझी इच्छा पूर्ण झाली ती, म्हणजे खूप इच्छा होती, पण महाराजांनी बरोबर मला ते बसवलं इथं आणून पारायणामध्ये। पारायणा दरम्यान आपल्या मनामध्ये काही सुप्त इच्छा असतील, काही स्वप्न असतील, महाराजांनी पूर्ण केली, काय असा अनुभव आहे? स्वप्न तर तसे काहीच नव्हते, पण तरी सुद्धा महाराजांनी ती इच्छा सगळी पूर्ण केली। फक्त श्रद्धा आहे मनामध्ये, इच्छा काहीच नाही महाराजांनी, म्हणजे महाराजांना मागण्याबद्दल काहीच इच्छा नाही। त्यांच्या चरणी कायम असा सद्भाव राहावा माझा, आणि त्यांच्याविषयी खूप आदर, मनामध्ये प्रेम, भक्ती कायम शेवटच्या श्वासापर्यंत राहावं, अशीच माझी इच्छा आहे। बर का, श्रीगोंद्याला बाबावर माझी श्रद्धा आहे, म्हणून मी असं आले। खरं तरी गाथा पारायण असेल किंवा ज्ञानेश्वरी पारायण असेल, योग संग्राम असेल, पारायण श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी येथील हरिभक्त पारायण संजय महाराज गिरमकर करतायत। महाराज काय सांगाल, गेली 8 दिवस आपण या ठिकाणी पारायण करता आहात, काय तुमचा अनुभव आहे? या ठिकाणी संत श्रेष्ठ सद्गुरू मोहम्मद महाराजांच्या या पवित्र मंदिर परिसरामध्ये पारायण करत असताना इतर ठिकाणी पारायण होतात, पण या ठिकाणी पारायणाचा जो आनंद आहे तो आगळा वेगळा आहे। या ठिकाणी पारायण करत असताना खरं तर सकाळी 7 पासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत, पण ही वेळ कळली नाही, कशी वेळ गेली ती। हे 7 दिवस पारायण गेले, या पारायणाची वेळ सुद्धा कळली नाही। असं 1-2-3 दिवस पारायण केल्यासारखंच वाटलं। हा तसा तर अद्भुत चमत्कार आहे बाबांच्या कृपेचा हा, आणि जवळजवळ सर्वांनाच आनंद आला हे पारायण करत असता। माझ्या जीवनामध्ये मी पुष्कळ पारायण केली, पण या ठिकाणचं पारायण याचा आनंद काही आगळा वेगळा जीवनामध्ये येऊन गेला। खरं तर जो आनंद आला तो शब्दाच्या पलीकडचा आहे, म्हणून जास्त शब्द याच्यासाठी मी वापरू शकत नाही। हा जो दिव्य अलौकिक आनंद आला। खरं तर संत शेख मोहम्मद महाराज यांच्याबद्दल अनेकांना वेगवेगळे अनुभव आलेले आहेत, असा एखादा अनुभव आपल्याला सांगता येईल? बाबांच्या ठिकाणी मी माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला मला असं क्वचित प्रसंगी नैराश्य प्राप्त झालं, मी बाबांच्या दर्शनासाठी आल्यानंतर काय ज्या समस्या असतील त्या खरंच या ठिकाणी, आणि त्या समस्या मिटून गेल्या बाबांच्या कृपा आशीर्वादाने। हे माझ्या जीवनातले अनुभव आहेत। 1-2-3 वेळेला मला हे अनुभव येऊन गेले बाबांच्या पारायण सोहळ्यामध्ये कायमच विना ज्यांच्या गळ्यामध्ये असतो, हरिभक्त पारायण पांडुरंग शंकर बुरुडे आपल्या बरोबर आहेत, त्यांचाही अनुभव आपण समजून घेऊ। महाराज काय सांगाल, खरं तर आपण नेहमीच अनेक वर्षांपासून आपण सप्त्यामध्ये असता, विना आपल्या गळ्यामध्ये असतो, तुमच्या बाबाबद्दल काय अनुभव आहे? आम्हाला असा अनुभव आला, आणि पंढरपूरच्या वारीला जाता असताना आम्ही मागे राहिलो 6 जण माणसं, बरं का, अनुभव एकदम पक्का अनुभव। आम्ही चंद्रबागेत गेलो, बाबांच्या पादुका नेले, आंघोळ केले, बाबांच्या पादुकाची आंघोळ घातली, पूजाला बसलो। 2 व्यक्ती अशा म्हणजे 2 जोडपे आम्हाला म्हणले, आम्हाला बाबांच्या पादुकाची पूजा करून देता का, अभिषेक म्हणजे करा म्हणले, तुम्ही केला। असं हे होतं सुरक्ष एकदम तेज
केलं अभिषेक त्यांनी अभिषेक केलं. बाबांची समजा तुकाराम महाराजाची आरती, माऊलीची आरती त्यांना हाय समजा वारकऱ्यांना सगळ्यांना माहिती. बाबांची आरती काय माहिती त्यांना, मग त्याच्यावर आम्ही करत आम्ही त्यांना आरती म्हणले, आम्ही दर्शन घेतली त्यांची. ते म्हणले लगेच ते चंद्रभागाकडे गेले. आम्ही बघतोय की परत नजरच नाही पडे कुठे. मी यांना म्हटलं तुम्ही म्हणलं पांडवांना बघा गायब झाले. असा अनुभव साक्षात आपल्याला पादुकांचे दर्शन करायला इथं आले. अनुभव असा खरा अनुभव म्हणजे हे पाटील सगळे मग आमचे संघ होते. या ठिकाणी हरितपारायण शामराव गिरणकर आपल्या बरोबर आहे. तर त्यांचाही अनुभव आपण समजून घेऊ. महाराज काय सांगाल, शेख मोहम्मद महाराज यांचा योग संग्रामाचा पारायण आपण केलेला आहे, गाथाचं पारायण केलेलं आहे, आपला अनुभव काय सांगाल? गाथा योग सम्राट जे पारायण केलं ना, त्याचे जे सांगितले की डोक्याच्या वर वजन चालू ते जाळालं, असे बरेचसे काय. पण मला स्वतःला असा अनुभव आला. मी दरवर्षी पैठणला जात असतो बाबांचं दर्शनाला तिकडे पैठण. तर ते आपलं कोणतं गाव आहे ते राहिलं, तिथे बाबांची समाधी आहे ना, तिथं दर्शन केलं आणि निघालो. आणि तिथून पुढे एकदम डोंगराचा रस्ता आहे पुढे जायला. माझी गाडी पंक्चर झाली. बाबांना म्हणलं बाबा तुमच्याकरता आम्ही चाललोय. अक्षरशः 1 किलोमीटर गेले की हवाच असेल तेवढा मला अनुभव आहे. बाबा गेलो पैठण. आणि मग आता ते तिथं सगळं वाचले किंवा मंडप जळायला ये झालेला, ते सगळं आठवण येत आपल्याला. पण महत्व आहे बाबाचं हे निश्चित तेवढंच बरं. श्रीरंग साळवे, दत्ता जगताप, द स्टार 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.